नमस्कार. आजचा दिवस सुरू झाला थोड्या गडबडीनेच. सकाळी उठल्या उठल्या दूध प्यायला घेतलं, पण लगेच लक्षात आलं, अरे आज तर गुरुवार आहे. मग काय, दूध बाजूला ठेवलं आणि ड्रायफ्रुट्सने दिवसाची सुरुवात केली. तोपर्यंत अजिंक्य उठलाच होता, म्हणून त्याच्यासाठी मस्त असा चहा केला आणि मी निघाले अंघोळीला. तेवढ्यात पोळेवाल्या दीदी पण आल्या. नंतर देवपूजा केली आणि आज मी कधी न खाल्लेली, कधी न बनवलेली फणसाची भाजी बनवली. उपवास असल्यामुळे मला स्वतःला स्ट्रेस करता नाही आली. ती कशी झाली असेल याची काहीच आयडिया नव्हती. अजिंक्यची फेवरेट भाजी असल्यामुळे मी ती खूप जास्त मन लावून केली होती आणि अजिंक्यला ती भाजी खूप जास्त आवडली. त्यानंतर लगेच मी ओटा आवरला आणि माझं उपवासाची भगर बनवली. जेवता जेवता थोडा टी व्ही पाहिला आणि मग थोडं फ्रीलान्सिंगचं काम होतं ते केलं. संध्याकाळी मस्त अशी कॉफी केली आणि मी आणि अजिंक्यने ती एकत्र एन्जॉय केली. नंतर छानशी अशी तयार झाली तेव्हा अजिंक्य म्हणाला, इतकी छान तयार झाली आहेस तर सिंदूर पण लाव. मग काय, त्याच्या फर्माईशवरती सिंदूरही लावलं आणि मी निघाले स्वामींच्या मंदिरात. मंदिरात पोहोचल्यावर मन अगदी शांत झालं. दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथेच बसले. असा होता माझा आजचा काहीसा दिवस. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.